नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे कवठ्याची चटणी। त्यासाठी मी एक कवठ घेतलेला आहे, छान असं पिकलेलं आहे। ते अशा पद्धतीने मी त्याला फोडून घेतले आहे। याचे दोन भाग केले आहे। आता आपल्याला यातील हा गर काढून घ्यायचा आहे। यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे। आता आपण यातील जो गर आहे तो काढून घेऊ। अशा पद्धतीने मी हा गर काढून घेतला आहे। हे आता आपल्याला मिक्सर मधून फिरवायचे आहे। हे आता मिक्सर मध्ये टाकून घेते आणि सोबतच यामध्ये आपल्याला गूळ सुद्धा घालायचा आहे। अर्धी पाऊण वाटी मी गूळ घेतला आहे, तो मी यातच टाकत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तो फिरवून घेत आहे। अशा पद्धतीने मिक्सर मधून फिरवून घेतला आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे, थोडीशी गरम झाल्यावर त्यामध्ये आपण हा गर टाकून घेऊ। यामध्ये आता थोडंसं चवीसाठी आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। छान असं हे मिक्स करून घेऊ। आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटच होऊ द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटात आपली ही कवठाची चटणी तयार होते। अजिबात वेळ नाही लागत, झटपट अशी ही कवठाची चटणी तयार होते। खायला खूप छान लागते, आंबट गोड अशी ही चटणी लहान मुलांना नक्कीच आवडेल। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।